गेल्या काही महिन्यांपासून पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठा गोंधळ आहे। एकीकडे बातम्या येतात की नोंदणीचे विक्रम मोडले जात आहेत, तर दुसरीकडे इन्व्हेस्टर सांगतात की बाजार मंदावला आहे। खरंच पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये काहीतरी गडबड आहे का? पुण्यात आता फ्लॅट घेणं फायदेशीर राहू शकते का? जाणून घेऊयात सविस्तर या व्हिडिओमध्ये। फक्त एक महत्त्वाची गोष्ट, जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर चॅनलला नक्की सबस्क्राइब बघा। पुणे म्हणजे काय तर अगदी सुरक्षित बाजारपेठ। IT सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टरमुळे नोकऱ्याची चिंता नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यात आपल्या बजेटमध्ये बसणारी घरं मिळत होती। पण आज चित्र पूर्णपणे उलट आहे। मार्केटमध्ये एक प्रकारची अस्थिरता आहे। IT सेक्टरमध्ये थोडी गडबड झाल्यामुळे नोकरींची चिंता वाढली आहे आणि घरांच्या किमती त्या तर अक्षरशः आभाळाला भिडल्या आहेत। मग याला काय कारण आहे? सरकारी आकडेवारी पाहिली तर एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळते। सरकारी आकडेवारीनुसार घरांच्या नोंदणीचे आकडे वाढत असले तरी अनेक तिमाही अहवाल सांगतात की पुण्याचा घर किंमत निर्देशांक म्हणजेच हाऊस प्राइस इंडेक्स मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत 4% कमी झाला आहे। काही अभ्यासकांच्या मते बाजारात मागणी नसल्यामुळे मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे येथील घरांच्या विक्रीत 30% पर्यंत घट झाली आहे, जी आकड्यामागील कठोर वास्तविकता दर्शवते। वरवरचे आकडे पाहिल्यास पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी बूम असल्याचा भ्रम होतो। जानेवारी ते जून 2025 या 6 माहीत पुण्यात 1,16,000 मालमत्तांची नोंदणी झाली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 16% जास्त होती। CBREच्या अहवालानुसार भारतातील रिअल इस्टेटमधील सर्वाधिक गुंतवणुकीत पुणे शहर हे दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचा वाटा 18% आहे। हे आकडे निश्चितच उत्साहवर्धक आहेत, पण खरी समस्या या आकड्यांच्या आत दडलेली आहे। ऑगस्ट 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार शहरातील एकूण मालमत्ता नोंदणीमध्ये वर्षगणिक 3% घट झाली, तर मुद्रांक शुल्क महसुलात तब्बल 19% मोठी घसरण दिसून आली। हा आकडा दर्शवतो की मोठ्या किमतीच्या मालमत्तेची विक्री कमी झाली आहे, ज्यामुळे सरकारी महसुलावर थेट परिणाम झाला आहे। झी न्यूजच्या एका अहवालानुसार पुण्यात घरांच्या विक्रीत 14% घट झाली असली तरी घरांच्या किमती मात्र 7% वाढल्या आहेत। मागणी घटत असताना देखील किंमत वाढत आहे। याचा अर्थ बाजार सामान्य ग्राहकांसाठी राहिला नसून तो आता विशिष्ट प्रीमियम ग्राहकावर आणि बिल्डरच्या किंमत टिकवण्याच्या धोरणावर आधारित आहे, जे मंदीच्या सुरुवातीचे स्पष्ट संकेत आहे। कळीचा मुद्दा म्हणजे घर परवडण्याचं संकट। पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे अफोर्डेबिलिटी क्रायसिस। घर घेणं हे बजेटच्या बाहेर असणं। शहरातील मोठी लोकसंख्या, जी मुख्यतः IT क्षेत्रात आणि मध्यम उत्पादन गटात आहे, जी आता बाजारातून पूर्णपणे बाहेर पडली आहे। गेल्या काही वर्षात गृहकर्जांचे व्याजदरही वाढले आहेत, त्याचवेळी घरांच्या किमतीही वाढल्या आहेत, ज्यामुळे JLLच्या अहवालानुसार पुणे हे देशातील तिसरे मोठे सॉफ्टवेअर निर्यात केंद्र ठरले असले तरी IT क्षेत्रातील अनिश्चितता थेट विक्रीतील घसरणीला कारणीभूत ठरत आहे। यात बाजारात स्लोडाऊन येण्याची 3 मुख्य कारणे आहेत। पहिले आणि महत्त्वाचं कारण म्हणजे इन्व्हेंटरीचा ओव्हर सप्लाय। पुण्याच्या अनेक मायक्रो मार्केटमध्ये न विकलेल्या घरांचा ढीग लागला आहे। आज बाजारात इतकी घरं विक्रीसाठी पडून आहेत की जर पुढची 2 वर्षे नवीन बांधकाम पूर्णपणे थांबवले तरीही ती सगळी घरं विकली जायला खूप वेळ लागेल। दुसरे कारण म्हणजे IT क्षेत्रातील अतिअवलंबित्व आणि परवडण्याचं संकट। IT क्षेत्रात मंदी आल्यास मागणीवर थेट परिणाम होतो, तर दुसरीकडे गेल्या 5 वर्षात घरांच्या किमती 40% वाढल्या असून होम लोनचे व्याजदरही वाढले आहेत, ज्यामुळे घर खरेदी करणं परवडण्याजोगं राहिलं नाही। लोकांना हवी असलेली परवडणारी लहान घरे बनवण्याऐवजी बिल्डर्स फक्त मोठे आणि हाय एंड लक्झरी अपार्टमेंट बनवत आहेत। यामुळे मार्केट केवळ गुंतवणूकदारासाठी बनत चालले आहे। तिसरे कारण म्हणजे मागणी आणि पुरवठा यातील मोठी तफावत। जानेवारी ते जून 2025 दरम्यान 1 कोटीपेक्षा अधिक किमतीच्या घरांची विक्री 21% पोहोचली आहे, जी मागच्या वर्षीच्या तुलनेत 15% पेक्षा लक्षणीय वाढ आहे। हिंजवडी, वाकड, बाणेर, खराडी आणि मेट्रो कॉरिडॉर जवळ प्रीमियम घरांना मोठी मागणी आहे आणि काही ठिकाणी मेट्रो स्टेशनपासून 500 मीटरच्या आतल्या प्रॉपर्टीचे दर हे 10 ते 25% वाढले आहेत। ही वाढ मुख्यतः अनिवासी भारतीय आणि उच्च उत्पादन गटातील गुंतवणूकदारामुळे झाली आहे। ही विक्री केवळ गुंतवणुकीच्या हेतूने होत असल्याने या मार्केटमधील वास्तविक वापरकर्त्यांची मागणी ही पुरवठा यांच्यातील प्रचंड तफावत होत आहे। शहरात चौकात तुम्हाला प्रॉपर्टीचे मोठमोठे होर्डिंग दिसतील की बाजारात घर विकायला खूप आहेत, पण त्या तुलनेत खरेदीदारच नाहीत। आणि यातला सगळ्यात धक्कादायक मुद्दा हा आहे की बाजारात इतकी घरं न विकल्याने पडून आहेत की जर पुढचे 2-3 वर्ष नवीन बांधकाम पूर्णपणे थांबवलं गेलं तरच ती शिल्लक राहिलेली घरं विकली जातील। यावरून तुम्ही
तुम्हीच विचार करा की घरांचा पुरवठा किती जास्त आहे. जर तुम्ही फक्त नफा कमवण्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा एक मोठा धोक्याचा इशारा आहे. कारण आज पुण्याच्या फ्लॅटवर मिळणारा वार्षिक भाड्याचा परतावा फक्त 2 ते 3% आहे. यापेक्षा जास्त व्याजदर तर साध्या FD मध्ये मिळते. याशिवाय शहरात ट्रॅफिक जाम आणि पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने पुण्यात राहण्याचा अनुभवही त्रासदायक बनत आहे, ज्यामुळे प्रॉपर्टीचे मूल्य घसरू शकते. पण पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासाला त्याच्या जलद गतीने होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे आणखी बळकटी मिळाली आहे. पुणे मेट्रो विस्तार, PMRDA आणि MSRDC, बाह्य रिंग रोड आणि पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे सारख्या प्रमुख प्रकल्पामुळे शहराने कनेक्टिव्हिटी आणि सुलभतेत लक्षणीय वाढ केली आहे, ज्यामुळे रिअल इस्टेट गुंतवणूक आणि शाश्वत शहरी विकासासाठी पसंतीचे केंद्र म्हणून पुण्याचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. शेवटी पुण्याचे रिअल इस्टेट मार्केट कोसळले नसले तरी एक मोठी आणि दीर्घकाळ चालणारी मंदी मात्र नक्कीच सुरू झाली आहे. खरेदीदारांसाठी महत्त्वाचा सल्ला हाच की स्वतः राहण्यासाठी घर घेणे आणि गुंतवणुकीसाठी घेणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. यात भावनिक न होता फक्त आर्थिक गणित मांडा. सध्याच्या अनिश्चित काळात भाड्याने राहणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे आणि केवळ समाजात स्टेटस दाखवण्यासाठी बजेटच्या बाहेर जाऊन कर्जाच्या ओझ्याखाली स्वतःला ढकलू नका. प्रॉपर्टीमध्ये फक्त तेच पैसे गुंतवा जे तुमच्याकडे अतिरिक्त सरप्लस आहेत. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.